तर बघा आपण इथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहे. तर प्रॉब्लेम जो क्वेश्चन नंबर 2 आहे, तो क्वेश्चन नंबर 2 मध्ये जो थर्ड क्वेश्चन आहे सी, रिसॉल्व इंटू द पार्शियल फ्रॅक्शन दिलेलं बघा. 3x - 2 अपॉन x + 2 परत x² + 4 दिलेलं आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन आपण आता इथं सॉल्व्ह करणार आहे. तर बघा मिनटं टीचिंग मोड ऑन करतो. ठीक आहे, इथं गिवन काय दिलेलं आहे बघा, फ्रॅक्शन 3x - 2 अपॉन x + 2 इंटू x² + 4 दिलेलं आहे. ठीक आहे, मग बघा इथं ऑब्झर्व करा, एक जो फॅक्टर आहे तो लिनियर फॅक्टर आहे. हा काय आहे, लिनियर फॅक्टर आहे. आणि हा काय आहे, आता x² + 4, x² + 4 ची काय आहे की काही फॅक्टर पडत नाही, म्हणजे इरिड्युसिबल फॅक्टर आहे. मग इथं काय आहे की हा लिनियर फॅक्टर आहे. हा कोणता फॅक्टर आहे, लिनियर फॅक्टर. हा काय आहे, नॉन रिड्युसिबल किंवा इरिड्युसिबल पण होऊ शकतं. ठीक आहे, नॉन रिड्युसिबल फॅक्टर. मग नॉन रिड्युसिबल फॅक्टर, मग याचं एक्सपान्शन कसं होईल बघा, एक लिनियर आहे, एक नॉन इरिड्युसिबल आहे, म्हणजेच नॉन रिड्युसिबल आहे. ठीक आहे, तर मग यासाठी काय येणार, ए अपॉन फर्स्ट फॅक्टर म्हणजे लिनियर फॅक्टर x + 2. ठीक आहे, ॲज इट इज प्लस इथं काय येणार, इरिड्युसिबल फॅक्टर असेल bx + कॅपिटल C अपॉन इरिड्युसिबल फॅक्टर आहे x² + 4. ठीक आहे, मग आता याचं इक्वेशन तयार होईल. तर याचं इक्वेशन काय येईल, 3x - 2 अपॉन इथे येणार x + 2 इंटू x² + 4 इक्वल्स टू क्रॉस मल्टिप्लिकेशन होणार a इंटू x² + 4 प्लस bx + c. आता बघा इथे एक एक्स्ट्रा ब्रॅकेट घ्यायचं. ठीक आहे, सपोज आपण इथं हा एक स्क्वेअर ब्रॅकेट घेतला, स्क्वेअर नका घेऊ, सिम्पल ब्रॅकेट घ्या. ठीक आहे, इंटू x + 2 आणि डिनॉमिनेटरला काय येणार आहे, डिनॉमिनेटरला दोन्हीचं मल्टिप्लिकेशन येणार. ठीक आहे, डिनॉमिनेटरला येणार x + 2 इंटू x² + 4. ठीक आहे, मग आता इथं बघा दोन्ही साईडला डिनॉमिनेटर सेम आहे. मग हा डिनॉमिनेटर कट होणार आणि इक्वेशन काय भेटणार बघा, इक्वेशन येईल 3x - 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये x² + 4 प्लस ब्रॅकेटमध्ये येईल bx + c इंटू ब्रॅकेटमध्ये x + 2. ठीक आहे, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. ठीक आहे, किंवा 2 म्हणा, याला 2 आणि इक्वेशन नंबर 1 हे राहील. ठीक आहे, मग आता बघा इथं काय करायचं, आता पहिला कोणता फॅक्टर होता, लिनियर फॅक्टर होता. ठीक आहे, म्हणून इथं काय करायचं, x प्लस थांबा दुसरा पेन घेऊ आपण तिथं बघा, इथं x + 2 इक्वल्स टू 0. मग इथं काय येणार आहे, x इक्वल्स टू -2 पुटिंग इन इक्वेशन 2. ठीक आहे, इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. मग एक्सच्या जागेवरती किती पुट करणार, 2 पुट करायचं. मग इथे येणार आहे 3 इंटू ब्रॅकेटमध्ये -2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये -2चा स्क्वेअर प्लस 4 प्लस ब्रॅकेटमध्ये येणार b इंटू -2 प्लस c हा ब्रॅकेट कंप्लीट इंटू -2
प्लस 2. ठीक आहे. मग बघा आता इथं हा जो -2 + 2 आहे हे काय होणार 0 होणार आणि ही टर्म इंटू ही टर्म केली तर ही पूर्ण टर्म काय होऊन जाणार 0 होणार. ठीक आहे. तर बघा इथं आता 3 इंटू -2 -6 -2 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये -2चा स्क्वेअर प्लस 4 येणार कारण की मायनस इंटू मायनस प्लस होणार. ठीक आहे. प्लस 4 4 + 4 होणार प्लस इथं -2b + c आणि इंटू +2 -2 0. मग आता हे जर प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केले त्या दोन्ही टर्म काय होणार 0 होणार. म्हणजे इथे येणार आहे -8 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 8 प्लस 0 इंटू -2b 0 होणार प्लस इथं c इंटू 0 0 0 + 0 0 होणार. ठीक आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की ए इक्वल्स टू आता ए काय 8a होणार. ठीक आहे. मग इथं 8 इक्वल्स टू -8 म्हणजेच ए इक्वल्स टू काय येणार ए इक्वल्स टू -8/8 म्हणजेच इक्वल्स टू येणार आहे -1. म्हणजे बघा आपल्याला ए इक्वल्स टू किती भेटलं बघा ए इक्वल्स टू -1. ठीक आहे. ही आपल्याला ए ची व्हॅल्यू भेटली. आता काय करायचं बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. ठीक आहे. मग आता आपण काय केलं बघा हे जे इक्वेशन नंबर 2 होतं ह्याच्यामध्ये आपण पहिला लिनियर फॅक्टर होता म्हणून x - 2 पुट केला का कारण की x + 2 = 0 केल्यावर x = -2 येणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आता काय करायचं नंबर लाईन ड्रॉ करायची. ठीक आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर काय पुट करायचं सपोज आपण अशी एक नंबर लाईन ड्रॉ केली. आता पेपरमध्ये असं करायचं नाही पण तुम्हाला समजत नसेल तर करू शकता. ठीक आहे. इथं 0 1 2 इकडे काय -1 -2 आहे. ठीक आहे. आता आपण याच्यातला कुठला पुट केला तर हा -2 पुट करेल. आता काय करायचं 0 पुट करायचं. काय करायचं 0. मग इथं लिहायचं x = 0 पुटिंग इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 काय इकडून कॉपी करून घेतो. ठीक आहे. मी तर बघा इक्वेशन 2 मी इथून कॉपी करतोय. ठीक आहे. इक्वेशन 2 आलं बघा. इक्वेशन 2 आहे. ठीक आहे. ह्या 2 मध्ये पुट करायचं. मग ह्या 2 मध्ये जर पुट केलं तर बघा इथे येणार 3 इंटू ब्रॅकेटमध्ये 0 -2 इक्वल्स टू ए इंटू ब्रॅकेटमध्ये 0चा स्क्वेअर प्लस 4 प्लस ब्रॅकेटमध्ये बी इंटू ब्रॅकेटमध्ये 0 प्लस सी ब्रॅकेट कंप्लीट 0 + 2. ठीक आहे. मग बघा 3 इंटू 0 0 होणार आणि 0 -2 -2 येणार. ठीक आहे. इंटू एचा स्क्वेअर 0 + 4 म्हणजे इथे येणार आहे 4a प्लस बी इंटू 0 0 प्लस सी. ठीक आहे. 0 प्लस सी आणि इथे किती येणार 2. मग बघा इथे येणार आहे -2 4a प्लस 0 प्लस सी सी इंटू 2 2c होणार. ठीक आहे. म्हणजे इथं आपल्याला इक्वेशन भेटलं -2 4a प्लस 2c. आता a इक्वल्स टू काय आहे -1 आहे. ठीक आहे. मग इथं लिहायचं पुटिंग a इक्वल्स टू -1. ठीक आहे. मग इथे येणार -2 इक्वल्स टू 4 इंटू ब्रॅकेटमध्ये -1 प्लस 2 इंटू सी. ठीक आहे. मग इथं काय होईल -2 इक्वल्स टू -4 प्लस 2c. मग हा इकडे गेला प्लस होईल म्हणजे इथं काय येणार आहे -2 प्लस 4 कारण की हा इकडे मायनस तिकडे आले प्लस झाला आणि इथं 2c येणार म्हणजेच 2c इक्वल्स टू 2. मग 2c इक्वल्स टू काय येणार 2/2 म्हणजेच c इक्वल्स टू काय येणार बघा इथं लिहितो c इक्वल्स टू 1. मग इथं लिहा वाटलं तर c इक्वल्स टू 1. मग c इक्वल्स टू 1 आला तर आपल्याला काय करायचं बी फाइंड आउट करायचं. ठीक आहे. आता आपण काय केलं -2 आधी पुट केला तर त्या लिनियर फॅक्टरचा 0 पुट केला. आता 1 पुट करा. ठीक आहे. इक्वेशन 2 मध्ये तर मग बघा c इक्वल्स टू 1 आलेलं आहे. इथं पुन्हा नेक्स्ट पेजवरती
पुटिंग x इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये पुट करायचं. ठीक आहे. इक्वेशन 2 काय आहे बघा, मी कॉपी करून घेतलं. इक्वेशन 2. ठीक आहे. या इक्वेशन 2 मध्ये काय करायचं, x जागेवरती 1 पुट करायचं. मग बघा इथं 3 इंटू 1 मायनस 2 इक्वल्स टू a इंटू ब्रॅकेटमध्ये 1 स्क्वेअर प्लस 4 प्लस b इंटू 1 प्लस c. ठीक आहे. ब्रॅकेट कंप्लीट. इथे येणार 1 प्लस 2. ठीक आहे. मग इथं 3 मायनस 2 येणार इक्वल्स टू 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 5 इंटू a 5a प्लस b इंटू 1 b प्लस c इक्वल्स टू इथे येणार आहे 3. मग इथे येणार 1 इक्वल्स टू 5a प्लस b इंटू c. आता बघा 3b प्लस 3c. आता इक्वेशन भेटलं तर आपल्याला a आणि c माहिती. मग इथं लिहा a इक्वल्स टू -1 c इक्वल्स टू 1 पुटिंग इन इक्वेशन पुटिंग. ठीक आहे. हे पुट केल्यानंतर काय होईल, 1 इक्वल्स टू 5 इंटू -1 प्लस 3 इंटू b प्लस 3 इंटू 1. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 1 इक्वल्स टू -5 प्लस 3b प्लस 3. ठीक आहे. मग आता बघा हा मायनस इकडे गेला प्लस होईल. म्हणजे इथे येणार आहे 1 प्लस 5 मायनस हा 3 इकडे प्लस इकडे आले मायनस होईल आणि इथे येणार आहे 3b. ठीक आहे. मग इथं 3b इक्वल्स टू बघा 5 प्लस 1 6 6 मायनस 3 3 आणि पुन्हा b इक्वल्स टू 3/3 म्हणजेच b इक्वल्स टू काय आलं 1 आलं. ठीक आहे. b इक्वल्स टू 1 भेटलं. आता काय करायचं, a b c तिन्हीच्या पण व्हॅल्यू भेटल्या. मग त्या कशामध्ये पुट करायच्या, इक्वेशन नंबर 1 मध्ये. ठीक आहे. मग लास्टला लिहायचं a इक्वल्स टू -1 b इक्वल्स टू 1 c इक्वल्स टू 1 पुटिंग इन इक्वेशन 1. ठीक आहे. मग इक्वेशन 1 काय आपलं बघा, स्टार्टिंगच्या पेजवरती इक्वेशन 1 आलेलं होतं. तर इक्वेशन 1 आहे बघा, x मायनस 2 अपॉन x प्लस 2 इंटू x स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. इक्वल्स टू a अपॉन a काय आला इथं -1 अपॉन x प्लस 2 प्लस b इंटू x. आता b किती आहे 1 प्लस 1 इंटू x प्लस c किती आहे 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. म्हणजे इथे येणार आहे 3x मायनस 2 अपॉन x प्लस 2 x स्क्वेअर प्लस 4 इक्वल्स टू -1 अपॉन x प्लस 2 प्लस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. मग आता तुम्ही इथं मायनस टर्म नंतर न लिहू शकता, प्लस टर्म आधी लिहू शकता. ठीक आहे. किंवा इथपर्यंतच लिहिलं तरी पण आन्सर करेक्ट आहे. मग फायनल आन्सर काय आलं 3x मायनस 2 अपॉन x प्लस 2 ब्रॅकेटमध्ये x स्क्वेअर प्लस 4 इक्वल्स टू -1 अपॉन x प्लस 2 प्लस x प्लस 1 अपॉन x स्क्वेअर प्लस 4. ठीक आहे. तर आपण इथं सगळ्यात पहिले काय केलं, लिनियर फॅक्टर आहे नॉन रिड्युसिबल आहे. लिनियर फॅक्टर असेल तर a अपॉन फर्स्ट फॅक्टर प्लस बघा त्याच्यानंतर इथं इरिड्युसिबल फॅक्टर होता bx प्लस c अपॉन दॅट इरिड्युसिबल फॅक्टर. मग त्याच्यानुसार इथं इक्वेशन नंबर 1 फाइंड आउट केलं. मग x प्लस 2 इक्वल्स टू 0 x इक्वल्स टू -2 पुट केलं. त्याच्यानंतर a इक्वल्स टू 1 भेटलं -1 भेटलं. नंतर नंबर लाईनवरती आपण ऑब्झर्व केलं, मग 0 पुट केलं.
0 पुट करून आपल्याला सी इक्वल्स टू 1 भेटला. नंतर आपण एक्स इक्वल्स टू 1 पुट केला आणि बी इक्वल्स टू 1 भेटलं आणि मग आपण ते इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट केलं आणि आपल्याला फॅक्टर भेटले. ठीक आहे, तर आपला हा सी सॉल्व्ह झाला आहे.